तर मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा यासाठी प्रशासनाकडून मॅनहोल उघडण्यात आले। दुर्घटना टाळण्यासाठी या भागामध्ये पालिकेचे कर्मचारी तैनात असून वाहन चालक आणि पादचाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। हिंदमाता परिसरात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात। कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झालेली बघायला मिळत आहे। मी सध्या उभी आहे हिंदू कॉलनी परिसरामध्ये। दादरच्या हिंदू कॉलनी या परिसरामध्ये आपण बघतोय की सगळीकडे पाणीच पाणी झालेलं बघायला मिळतंय। आता काहीशी विश्रांती जरी पावसानं घेतली असली तरी या ठिकाणी अजूनही पाणी रस्त्यांवर असलेलं पाहायला मिळतं आहे आणि आपण बघतोय की बीएमसी फेल हो गई अशा पद्धतीनं खरं तर हा टॅक्सीवाला या ठिकाणी मत व्यक्त करताना बघायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। हिंदू कॉलनीचा हा परिसर आहे आणि पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलं असल्याचं या ठिकाणी सध्या बघायला मिळत असल्याचं दृश्य बघायला मिळतंय। काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी मेनहोल जे आहे ते देखील उघडले असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे। मात्र आपण बघतोय की खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या रस्त्यांवर सध्या पाहायला मिळत असल्याचं दृश्य बघायला मिळतंय। दुसरीकडे आपण बघतोय की हिंदू कॉलनीमधले हे सगळे मेनहोल जे आहेत ते या ठिकाणी सध्या खुले करण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे अनेक कर्मचारी सध्या या ठिकाणी रस्त्यावर तैनात असलेले देखील बघायला मिळत आहेत। कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।